हाच नवरा असावा, परंतु त्या नवऱ्यामध्ये थोड्या सुधारणा झाल्या पाहिजे पुढच्या जन्मात. म्हणजे जल्दी वरदान मागो, तुमको वरदान देना है मुझे. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज, आज आहे ना वट सावित्री पौर्णिमा आहे आणि हे दोघं बघा, हे डुगेश, हे मम्मी, हे दोघं तयार झालेले आहे आणि आता हे दोघं जात आहे वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालायला, म्हणजे आपापल्या नवऱ्यांना 7 जन्मासाठी परत मागायला. तर आता यांना म्हणजे यांचे काय काय अजून मागण्या आहेत वडाकडून, तर ते आता जाणून घेऊ आपण. हां, काय काय मागणे आहे तुझ्या, सांग. काही मागण्या नाही आहे, काहीच नाही. सांगा हो, सांगा हो. तुम्हाला कशाला सांगू मी? त्या वडाला सांगेल, तुम्ही थोडी पुरं करणार आहे. वडाला सांगितलं मी. पूर्ण करणारा मीच आहे, वड फक्त साधन आहे, मी पूर्ण करणार आहे. तुम्हाला दोरा बनावा लागेल, गोल 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 तुम्हालाच बनावं लागेल दोरा. वा, ही म्हणते की वडाच्या झाडाजवळ मला उभं करायचं आणि मलाच दोरा बांधायचा गोल 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 गोल. तर काय वाटतं तुम्हाला, सांगा आता. हिच्या मम्मीला विचारू, मम्मी तुला हाच नवरा 7 जन्मासाठी हवा आहे का? सांग, बोल पटकन. हाच नवरा असावा, परंतु त्या नवऱ्यामध्ये थोड्या सुधारणा झाल्या पाहिजे पुढच्या जन्मात. म्हणजे गाडी मॉडिफाय करून हवी आहे मम्मीला. सेम नको आहे. तर चला आता आपण जाऊया मस्तपैकी तिकडे, कारण सकाळचं वातावरण आहे खूप मस्त छान असं. आणि बघा वातावरण बघा, एकदम मस्त पावसाळं वातावरण आहे आणि पाऊस तर नाही आहे पण मस्त एकदम फ्रेश वाटते. तर पटापट गर्दी होण्याच्या आधी जाऊया. हिचे काही BTS वगैरे पण शूट करायचे आणि म्हणजे लोक नाही, आता लोक आले ना असे मोबाईल वगैरे बघितलं असं घुरून घुरून पाहता लोक, म्हणून ते यायच्या आधीच आपण सर्व हे ब्लॉग वगैरे शूट करून हे करू आणि तुम्हाला दाखवतो मी की कसं आहे तिथे. चला. हा बघा, हा आमच्या घराच्याच समोरचा वड आहे, खूप मोठा आणि खूप जुना आहे. हा जवळजवळ याला म्हणजे एक 100 वर्षाचं पेक्षा जास्त झाले असतील. तर आता इथे पूजा वगैरे करताय सर्व आणि दुपारी तर भरपूर गर्दी होऊन जाते. तर आता चला त्या यांचं इथे शूट घेऊया आपण. बघा मित्रांनो, ज्या लोकांच्या घरी वडाचं झाडणी आहे किंवा जवळ झाडणी त्यांनी बघा एक वडाच्या झाडाची फांदी तोडून आणली आणि या वडाच्या या फांदीला असं जमिनीत गाडून आता तिची पूजा करते. बाय, आपला कालू पण येतोय तिथून. जा तिकडे, टिळा लाव, जॅकला टिळा लाव. ए इकडे कालू, टिळा लाव. ये झाला जॅक रेडी. वा, जॅकला एक आंबा द्या. जॅक बी म्हणतात आंबा खायच तर मी उठणार नाही. जॅक इथे आंबा खायला बसलाय. आता इथे चालू झाली बघा यांची पूजा. सर्व बाया मस्त चालल्या गेल्या आणि यांना एकदम मोकळा स्पेस भेटला आहे. कोणीच नाही, एकदम विदाऊट डिस्टर्बन्स एकदम छान असं पूजा करून राहिले. आधी भोले बाबाची पूजा करताय आणि जस्ट आता स्थापन केलेली इथे. हे झाल्यानंतर मग या वडाला प्रदक्षिणा घालतेली. तो व्हिडिओ येत होते इथे, पण डुग्गूच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते झालं आता खराब, कारण की मागे आला आहे हा डोक्या. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बॅकग्राऊंड खराब करून टाकलं यांचं बिचाऱ्यांचं. मम्मी म्हणते उठ, तर उठायला पण नाही म्हणतोय. चिंगचॉंग. बघा आता इथे स्टार्ट झाली यांची वडाला ते दोरा गुंडाळणं, प्रदक्षिणा घालणं. आणि आता पूर्ण दोरा संपेस्तोर हे पूर्ण फिरत राहतील. पूर्ण वड आहे ना कवर करून घेतील दोऱ्याने. याच्या मागचं खूप काही सायंटिफिक रिझन पण आहे, मी सांगेल त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्म करून, कारण की मला पण इतकं प्रॉपर माहिती नाही, पण भरपूर काही फायदे आहे या गोष्टीचे. सगळ्याच फायनली आता यांची पूजा वगैरे सर्व आटपली आहे आणि आता डुग्गेश माझं काय करत आहे, टिळा लावत आहे मला. ये क्यों भाई? आजच्या दिवसाचा मान असतो. अच्छा, आजच्या दिवसाचा मान असतो हा नवऱ्याचा. सो बायका त्यांच्या नवऱ्यांना टिळा वगैरे लावतात, ऑप्शन वगैरे करतात. आता माझी बायको बघा माझे पाय पडेल. हे बघा एवढं रागानं पाय मागते. हा, ऑप्शन केलं. आता रागात मग पाय मागते. घे पटकन पाया पड. केलं ना? ओय, बिना पाया पडायची चालली तू तिकडे. अच्छा, आणि ते दिवा लावून काय ते ऑप्शन वगैरे करेल, म्हणजे टिळा असंच लावून दिला मग बिना दिव्याचा. दिवा लावून टिळा लावायला पाहिजे होता. क्या लडकी आहे भाई. चलो चलो, लोटांगण घालते म्हणे. हां, कसं
कसं घालशील पप्पा कसं घालशील? म्हणे, डोकं टेक म्हणलं सांग आणि पुढे लोटांगण घालीन म्हटलं मला त्यांच्या पुढे हे ना. हा लोटांगण घाल माझ्या पुढे गोल 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 फिर इकडे गोट्या बोलायच्या राहून गेल्यावर हा कर पटकन देवाची देवाची. बेटा जल्दी वरदान मांगो, तुमको वरदान देना है मुझे. 2-4 हजाराची साडी घेऊन जा म्हणतच असते. पहिले आपला गंध लावून झालाय देव बाप्पा देव बाप्पा बसलाय. फुलं बी अर्पण करते मी. थांबा या. सारे पिछवाड़े में तो धो निकल जाएगा. तेव्हा ना तथास यदि बहम पाल रहे हो तथास बेटा. तुझ्या सर्व मागण्या पूर्ण हो बेटा. आजच्या फक्त मला त्रास द्यायचं सोडून तथास तू. देवाला जायचंय लवकर काम करायला पटापट आटपाव. बेटा माझा हात दुखतोय लवकर कर. झालं ना. झालं का? सो ओके गाईज माझं तर झालंय. तर आता मी जातोय मस्तपैकी. अरे मेरे ऊपर दिखा भाई. सो गाईज आता माझं झालेलं आहे सर्व पूजा वगैरे यांचं पण काम झालं आटपलं. तर मी जातो मस्तपैकी स्टुडिओला आणि लागतो कामाला. आजचा ब्लॉग करतो इथेच एंड. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि डुग्गेश कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. आज पहिल्यांदा साडी घातली इतक्या दिवसानंतर पाहिलं. इतक्या दिवसानंतर साडी घातली ना बाहेर. तयारी वगैरे केली सांगा याच्या बस बस मोटिवेट होईन तर मग रोज. पाया पडायच्या म्हणा. हां ठीक आहे चला भेटू. पटकन.